सो आज आपल्याला करायचं आहे कट ऑपरेशन. कट ऑपरेशन म्हणजे काय? क्रिएट, रीड, अपडेट आणि डिलीट हे चार ऑपरेशन आता आपल्याला करायचे आहे. हे ऑपरेशन्स मी फेक एपीआय थ्रू करणार आहे. तर ब्राउझर मध्ये आलो. ब्राउझर मध्ये आल्यानंतर इथे टाईप करतो एफ ए फेक एपीआय. जी पहिली लिंक आहे तिला गेट केलं. तिला गेट केल्यानंतर इथे बघा पोस्ट, ही पोस्टची आहे ना, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मला एवढा डेटा भेटणार आहे. तर मी ही जे आहे हे कॉपी करतोय, माझ्याकडे ठेवून देतोय, कॉपी करून ठेवतोय. हे नंतर सांगेन मी तुम्हाला कधी यूज करायचं आपल्याला. सो त्याच्यासाठी मी इथं व्हीएस कोडवर आलो. व्हीएस कोडवर आल्यानंतर एन जी न्यू कड ऑपरेशन नावाचा एक प्रोजेक्ट बनवलाय. इथे आता प्रोजेक्ट बनेल, रेडी होतोय, थोडा टाइम घेईल तो. इथे बघा राउटिंग यस केले, CSS यूज केले आणि माझा प्रोजेक्ट आता इन्स्टॉलेशनला चालू झालेला आहे. ओके, हा इन्स्टॉल झाला की मग आपण आता पुढे कोड करायला सुरुवात करूया. वेट करूया आपण थोडा हा इन्स्टॉल होईपर्यंत. आपल्या इथे प्रोजेक्ट इन्स्टॉल झालेला आहे सक्सेसफुली. इथे तुम्ही बघू शकता. तो आता मी इथे सीडी करणार आणि माझा प्रोजेक्ट जो आहे तो सिलेक्ट करणार. CRUD ऑपरेशन NG NG यस -O आणि वेट करणार थोडा वेळ, हा एक्झिक्यूट होईल. ओके, या एक्झिक्यूट हो. इथे आपला प्रोजेक्ट एक्झिक्यूट झालेला आहे. तो मी काय करतो, बूटस्ट्रॅप इन्स्टॉलेशन करून घेतोय. बूटस्ट्रॅप इथे आलो. बूटस्ट्रॅप ओके, ही कमांड कॉपी केली. माझ्या इथे आलो. इथे आल्यानंतर न्यू टर्मिनल, राईट क्लिक, ओपन इन इंटरगेट टर्मिनल आणि इथे मी ही कमांड पेस्ट करून एंटर केलं. त्यानंतर कड ऑपरेशन ओपन केलं. angular.json इथे भेटली मला. त्याच्यात मी CSS मध्ये आलो. इथे बघा CSS आणि खाली जावास्क्रिप्ट. डन, हा पॅकेज ऍड झाला सक्सेसफुली. ओके, दॅट्स गुड. याच्यानंतर नोड मध्ये इथे आलो. इथे चेक करतो मी बूट स्ट्रॅप. खाली बघा बूटस्ट्रॅप ची फाईल फोल्डर दिसतंय. त्यात मी डिस्क मध्ये आलो, CSS मध्ये आलो आणि इथे सिलेक्ट करणार मी min.css. खालून 1 2 3 4 5 6 नंबरच्या फाईलला राईट क्लिक करणार, कॉपी रिलेटिव्ह पाथ करणार आणि तो पाथ इथे src/style.css च्या खाली कॉमा देऊन डबल कोट आणि ng मॉडेल CSS. त्यानंतर सेम टू सेम इथे डबल टिक ng मॉडेल बूटस्ट्रॅप डिस्क bundle.js. ओके, कंट्रोल S करणार आणि हे नोडचं बंद करून टाकणार. आता मला नोडची गरज नाहीये आणि अँग्युलरची गरज नाहीये. सो नेक्स्ट SRC मध्ये येणार, ऍप मध्ये येणार. ऍप मध्ये आल्यानंतर HTML मध्ये येणार, कंट्रोल A करणार आणि एव्हरीथिंग इज
रिमूव्ह करून टाकणार. जस्ट माझी बुटस्ट्रॅपच्या फाईल लिंक झाल्या का नाही ते बघण्यासाठी मला इथे यूज करावं लागेल BUTTON बटन डॉट BTN डॉट BTN हायफन प्रायमरी एंटर करणार आणि आउटपुट मध्ये इथे लिहिणार क्लिक मी. क्लिक मी आणि ब्राउझर वरती आता चेक करणार आपला अपडेट झाला का. क्लिक मी आलं बट बूटस्ट्रॅपचे क्लासेस इम्प्लिमेंट नाही झाले. रिझन फक्त एवढंच आहे की आपण जो प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला त्याला आपण रिस्टार्ट नाही केलं, म्हणून मी इथे स्टॉप केला आणि परत एकदा रिस्टार्ट करतोय. ओके, हा रिस्टार्ट झाला. जरासं वेट करूया आपण. हा सक्सेसफुली रिस्टार्ट झाला. बघा आता बूटस्ट्रॅपचे क्लासेस लागलेले आहेत. मी हे सगळं रिमूव्ह करून टाकतो. हे पण इथं हे पण रिमूव्ह केलं. ओके, त्यानंतर इथे आता मी फोल्डर्स बनवणार. याच्यात मी आलो ऍप मध्ये एक फोल्डर बनवतो COMPONENT कंपोनेंट्स. त्यानंतर ऍप मध्ये अजून एक फोल्डर असणार पेजेस. ओके, गुड. सो आता पेजेस मध्ये आपल्याला हेडर फुटर बनवून ठेवायचं आहे आणि इथं कंपोनेंट्स मध्ये मला आता कोणते कोणते कंपोनेंट्स लागणार आहेत ते बनवणार आहे. ओके, दॅट्स गुड. सो नाव मी इथे आलो इंटिग्रेट न्यू टर्मिनल. प्रिव्हियसचा मी बंद करून टाकला. कंपोनेंट्स मध्ये आलो NG GC इथे बनवतो मी SHOW शो युजर. ओके, शो युजर. त्यानंतर पहिला तर आपण शो युजर बनवू. शो युजर बनवल्यानंतर इथे मी एक फोल्डर बनवतो ज्याच्यात मी सर्व्हिस कॉल करणार. इथे आलो आणि इथे नाव दिलं SERVI सर्व्हिस. एंटर केलं. इथे मी आलो CD डॉट डॉट बॅक केलं CD. आता मला इथे सर्व्हिस सिलेक्ट करायचं. सर्व्हिस मध्ये NGGS S स्टँड फॉर सर्व्हिस आणि कोणती बनवायची मला युजर. ओके, युजर सर्व्हिस बनवायची तर एंटर करतोय मी. ऑटोमॅटिकली इथे क्रिएट झाली युजर डॉट सर्व्हिस. ओके, युजर सर्व्हिस इथे क्रिएट झालेली आहे. चेक करू शकतो आपण सर्व्हिस मध्ये युजर सर्व्हिस क्रिएट झालेली आहे. ओके, दॅट्स गुड. गुड. राउटिंग मध्ये सगळ्यात पहिले येणार इथे मी कर्ली ब्रेसेस पाथ. ओके, होम देणार. होम वगैरे नाही. हा, इथे पाथ डिफॉल्ट होम ठेवला. त्यानंतर डबल पाथ पाथ होम आणि चिल्ड्रन्स वगैरे नाही पाहिजेत मला. मला इथं कंपोनेंट लोड करायचा आहे. इथं कंपोनेंट्स कोणता असणार माझा ते इथे मी लिहितोय कंपोनेंट्स कॉलन शो युजर कंपोनेंट्स. इथे मला शो युजर कंपोनेंट डिफॉल्ट दिसायला लागणार. चेक करा. ओके, आपण राउटर आउटलेट नाही घेतलाय तर मी ऍप डॉट होम मध्ये आलो. इथे या बटनाला कमेंट करतो किंवा रिमूव्ह केला आणि इथे डॉट
container fluid, row column router outlet. Okay, so same to same इथे dot sorry control Z dot row row याच्यातनी मी घेणार HEADER याच्यात असणार हेडर आणि त्यानंतर या रो मध्ये आपण घेऊया फुटर रो आणि याच्यात घेऊया आपण समजा फुटर फुटर कंट्रोल एस नाव चेक करा आलं का शो युजर वर्क झालं डिफॉल्ट गुड आता मला काय करायचं आहे हा जो डेटा आपण जेसन मध्ये पास केलाय या डेटा मला इथे दाखवायचा आहे तर ही एपीआय काय कोणती आहे पोस्टची आहे तर मी ही कॉपी केली सर्व्हिस मध्ये आलो युजर सर्व्हिस इथे ओपन झाला ओके तर सगळ्यात पहिले इथे मला हा कन्स्ट्रक्टरच्या आधी मी बनवतोय बेस यू आर एल ओके कॉलन काय असणार आहे ती स्ट्रिंग असणार आहे ओके इज इक्वल टू डबल कोट मध्ये किंवा सिंगल कोट मध्ये मला ती पास करायची आहे दॅट्स इट ही पास झालेली आहे आणि मला आता एक दुसरं डिपेंडन्सी आहे जी मला याच्यातनी गरजेची आहे त्याला म्हणतात HTTP डिपेंडन्सी मला गरजेची आहे सो मला पहिले मॉड्यूल्स इम्पोर्ट करावं लागेल मी मॉड्यूल्स ॲप डॉट मॉड्यूल डॉट टी एस मध्ये आलो त्यानंतर इम्पोर्ट्स मध्ये कॉमा देऊन मी काय करणार HTTP क्लायंट मॉड्यूल इम्प्लिमेंट करून घेणार ओके हा HTTP क्लायंट मॉड्यूल असल्यामुळे मला सगळ्यात वरती न्यावं लागेल कंट्रोल एस ओके आणि इथे प्रायव्हेट HTTP आणि HTTP क्लायंट हा मला इम्पोर्ट करून घ्यावा लागेल इम्पोर्ट केला इथे एरर आला इथे काय एरर आला हा काय म्हणतो HTTP क्लायंट मॉड्यूल आता एरर गेलेला आहे ओके ऑटोमॅटिक गेला तो मी काही केलेलं नाही त्यात त्यानंतर इथे आलो मी गेट ऑल युजर नावाची एक सर्व्हिस बनवली ओके मेथड बनवली गेट ऑल युजर त्याच्यात मी काय करतो रिटर्न HTTP डॉट गेट करायचे मला गेट मेथड मारायची डेटा गेट करण्यासाठी मी गेट मेथड मारतोय ओके आणि याच्यामध्ये मला पास करायचा आहे बेस URL इथे बघा हा काय बोलतो तुम्हाला एक्सपेक्टेड आहे एक किंवा दोन आर्ग्युमेंट बट आपण काय देतोय इथे 0 आर्ग्युमेंट देतोय म्हणून इथे मला पास करायचे बेस URL तुम्ही इथे घेणार दिस डॉट बेस URL ओके कंट्रोल एस नाव चेक झालेलं आहे हे बनलेलं आहे यानंतर मी येणार माझ्या कंपोनेंट्स मध्ये शो मध्ये टीएस मध्ये आलो आता मला इथे सर्व्हिसची नीड आहे म्हणून मी इथे प्रायव्हेट करून सर्व्हिस इंजेक्ट करणार आहे प्रायव्हेट युजर सर्व्हिस इम्पोर्ट केली युजर सर्व्हिस आली का युजर सर्व्हिस ओके त्यानंतर डिफॉल्ट मध्ये इथे लोड व्हायला पाहिजेत तर इथे एक व्हेरिएबल बनवतोय मी कन्स्ट्रक्टरच्या आधी काय बनवू युजर डेटा कॉलन ॲनी म्हणजे युजर डेटा माझा कोणताही असू शकतो त्यानंतर मी इथे आलो एनजीओ आणि नीट मध्ये जसं कन्स्ट्रक्टर लोड झाला त्यानंतर मला युजर गेट झाला पाहिजे तर मी इथे घेणार युजर सर्व्हिस डॉट गेट ऑल युजर पॅरेंथेसिस ओपन पॅरेंथेसिस क्लोज त्यानंतर डॉट सबस्क्राईब आता मला इथे सबस्क्राईब वापरायचं कारण कारण की तिथून जो पण डेटा येणार आहे त्याला मला गेट करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब नाही असं
थोडं जितका डेटा आला तेवढाच लोड होतो, जेवढा आला तेवढा सेंड होत जाईल. असं स्टक होणार नाही, सगळं वेट नाही करणार की तो सगळा डेटा आल्यावरच एकदम लोड होईल. हा काय करेल, जसा डेटा येईल तसा तुम्हाला फॉरवर्ड करत जाईल. यासाठी मी इथे सबस्क्राईब हा RxJS चा पार्ट आहे. ओके, इथे मी सबस्क्राईब केलं. सबस्क्राईब केल्यानंतर मला इथे दोन गोष्टी दाखवायच्या आहेत. एक एक तर असणार आहे माझा रिस्पॉन्स आणि दुसरा असणार आहे एरर. तर मी इथे काय करतोय, दोन्हीसाठी एक शॉर्ट हँड मेथड, त्याला म्हणतात ॲरो फंक्शन, तो ॲरो फंक्शन मी इथे एक्झिक्यूट करणार आहे. ओके, सो इथे मी एकातनी घेतोय रिस्पॉन्स, इथे टाईप केलं रेस कॉलन आणि म्हणजे काहीही असेल मला गेट करा, आणि इथे ERR एरर. ओके, दॅट्स गुड. सो मी इथे आलो, इथे काय केलं, रेस सॉरी, इथे लॉग लॉग करतोय मी रेसला, आणि इथे जे काही रिस्पॉन्स असणार आहे तो गेला पाहिजे दिस डॉट युजर डेटा मध्ये, इथे गेला पाहिजेत. आणि एरर जर असेल तर एरर मला कन्सोल लॉग मध्ये एरर प्रिंट झाला पाहिजे. कंट्रोल एस करणार, ऑल टॅप करणार, माझ्या ऍप्लिकेशन वर जाणार, राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करणार आणि कन्सोल मध्ये जाऊन चेक करणार. ओके, 100 ऑफ डेटा मला इथे भेटलेला आहे का, ID 31 32 33 A99 100 पर्यंत डेटा मला भेटलेला आहे. ओके, तर हाच डेटा आता मला टेबल मध्ये दाखवायचा आहे. तर टेबल मध्ये दाखवण्यासाठी बूटस्ट्रॅपचा रेडीमेड टेबल असेलच इथे आपल्याकडे. तर मी इथे टाईप करतोय TABLE टेबल. ओके, हा भेटलेला आहे मला पहिला टेबल. तर हाच मी काय केला, कॉपी केला. कॉपी केल्यानंतर माझ्या HTML वर आलोय, इथे इथे आल्यानंतर इथे पेस्ट करून टाकला. बट मला एवढ्या सगळ्या गोष्टीची गरज आहे का, इथे मी घेणार, पहिलं काय असणार आहे आपल्याकडे, डेटा कोणता कोणता येणार आहे ते बघा. डेटामध्ये व्हॅल्यू कोणत्या कोणत्या येणार आहेत, एक पण बघितलं सगळ्यांचं सेम असणार आहे. ओके, टायटल, युजर ID आणि बॉडी. हा, ओके, दॅट्स गुड. तर इथे मी घेतोय युजर ID. ओके, त्यानंतर असणार आहे ID. ओके, दॅट्स गुड. आणि इथं TITLE टायटल, आणि लास्टला घेतो मी बॉडी. ओके, दॅट्स इट. त्यानंतर जे खाली आहे ते सगळे TR, खालचे सगळे TR मी बंद करत घेतोय. म्हणजे एकच TR ची गरज आहे मला, बाकीच्या TR ची गरज नाहीये. तर पहिला जो TR आहे तोच ओपन ठेवला, बाकीचे TR काढून टाकले. ओके, दॅट्स इट. इथे आलो, ओके, गुड. इथं आलो, इथं आल्यानंतर या TR ला मी काय करतो, NG फॉर लावतोय मी इथे. ओके, स्टार NG फॉर युजर डेटा, आणि इथं डेटा आता मी टाकत जाणार आहे. तर डेटा युजर डॉट ID, आणि इथं युजर ID, त्यानंतर युजर टायटल आणि युजर बॉडी. आता चेक करा, आपल्याला 100 ऑफ डेटा भेटेल. भेटला का, झालं का सगळं पेंट. येस. अशा प्रकारे आपला CRUD मधला रीड, ओके, गेट API कॉल झालेली आहे.
याच्यात तुम्हाला काही डाऊट आहे? नसेलच मे बी. सो वेट कर.